हे गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल द वायब्रंट्स. तर फायनली आज तो दिवस आला की आज आम्ही अक्कलकोटला चाललो. बरेच महिन्याचा हा प्लॅन चालू होता. ऑलमोस्ट 2-3 महिने झाले. पण तुम्हाला माहिती आहे की जेव्हा स्वामी बोलवतात तेव्हाच आपलं ते पॉसिबल होऊ शकते. यातून तुम्ही किती हातपाय हलवा ते तर पॉसिबल नाही. आणि आज माझ्यासोबत दोघंजणं असे आहेत की जे स्वामींचे पहिल्यांदा दर्शन घेणार आहेत. तर ते असे आहेत की त्यांचा पण टाईम मे बी आत्ताच आला असेल की स्वामींनी त्यांना बोलवलं. तर बोलू कसं वाटत आहे तुला? आज फर्स्ट टाइम चाललो, पाहू आता किती पावर आहे स्वामींमध्ये. स्वामींमध्ये पावर हा विषय आहे का आता? मस्त वाटत आहे. एक्साइटेड आहेस का? हो. बस मग काही विषयच नाही आहे. आता डायरेक्ट नाश्ता करू भेंडी आणि निघून जाऊ. आणि तसं आम्ही 5 वाजता उठलेलो. पण मी म्हटलं काय ती सकाळी काही व्हिडिओ एवढं जमला नाही. तर म्हटलं ब्रेकफास्ट जेव्हा करू तेव्हा दाखवूनच देऊ. आपण ब्रेकफास्ट करू, चहा घेऊ, टासूट मारून मग चालले जाऊ. तर लकीली आम्ही जिथे थांबलो आहे ब्रेकफास्ट करायसाठी ते श्री स्वामी समर्थच हॉटेल आहे. आणि स्वामींची इच्छा असली ना तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. आम्हाला उसळ पण एवढी भयंकर मस्त भेटली ना, एकदम घरच्यासारखी. एक नंबर तुझी कंबर, तशाच वगैरे एक नंबर तुझी उसळ. तर आपण आता एक स्टॉप घेतला. तो स्टॉप यासाठी घेतला आपण की जेव्हा आपण मंदिरात आपण येतो तेव्हा आपण ट्राय करतो की थोडंफार अन्नदान झालं पाहिजे. तर आपण अन्नदानासाठी थोडेसे तांदूळ घेतले आणि डाळ घेतली की आपल्याकडून थोडंफार अन्नदान झालं पाहिजे. तर आता तेच भरणं चालू आहे. आणि तुम्हाला जर वाटलं असं की तुम्हाला अन्नदान करायचं आहे तर तुम्ही बिंदास करू शकता. मंदिरात तुम्ही पैसे पण देऊ शकता. जर पैसे नसेल द्यायचं, डायरेक्ट अन्नदान झालं पाहिजे या हिशोबाने, तर तुम्ही असं तांदूळ वगैरे घेऊन तिथं नेऊन तिथं एक मी तुम्हाला दाखवणार ते कुठं तुम्हाला द्यायचं आहे. तर तुम्ही हे करू शकता. कारण की लोकांना माहिती नसते की आपण असं पण करू शकतो बा. शेगावलाचं ऑप्शन मला एवढं माहिती नाही आहे, पण अक्कलकोटला तरी तुम्ही करू शकता. तर दाखवतो तुम्हाला कुठं हे गोष्टी तुम्हाला न्यायच्या आहेत तर. आणि ते पण तुम्हाला काय देतात हे तुम्हाला दाखवतो नेक्स्ट. तोपर्यंत पाय. तर आपण आता आलो आहे धान्य कोठारमध्ये. हे जे स्वामींची इथं जे मूर्ती लावलेली आहे ना त्याच्या साईडलाच हे धान्य कोठार आहे. जे तर तुम्ही जे धान्य तुम्हाला दान करायचं आहे ते तुम्ही इथं देऊ शकता. आपण इथं दिलं आहे जे आपल्याला पॉसिबल होतं ते. आणि इथून आपल्याला ते रिसिप्ट वगैरे देऊन देतील. तर तुम्हाला सांगितलं मी, बाकीचं तुम्हाला सांगतो नंतर. ओम देशमुख. तर असं आपण जेव्हा इथं अन्नदान करतो त्याच्यानंतर आपल्याला असं भेटते त्यांच्याकडून. आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं धान्य पण भेटते जे आपण घरी जाऊन मस्त आपल्या जेवणात खाऊ शकतो. तर फायनली आपण मंदिरात पोहोचलो आहे. पण आतमध्ये कॅमेरा काही अलाउड नाही आहे. तर मी तुम्हाला काही स्वामींचं दर्शन म्हणजे नाही पॉसिबल होणार व्हिडिओ थ्रू. पण तरी आपण ट्राय करू. जर पॉसिबली चान्स भेटला तर मी स्वामींचं जे आहे मूर्ती त्याचा घ्यायचं ट्राय करणार. आणि आपण पीसफुली दर्शन घेऊ. कारण की आता गर्दी पण खूप झालेली आहे. पण तुम्हाला एवढंच दाखवायचं होतं की बघा हे असं मंदिर आहे स्वामींचं. आणि इथंच स्वामी बसत होते या झाडाखाली. आणि हे झाडपा किती मोठा आहे तर. आणि हे स्वामींचं मेन मंदिर आहे. आणि जसं चोळप्पाचं घर आहे तिकडे, त्या चोळप्पाच्या घराजवळ पण एक स्वामींचं मंदिर आहे. कारण की स्वामी चोळप्पाच्या घरी पण राहिले आहेत. तर आपण हे दर्शन घेऊ आणि मग तिकडे जाऊ. आणि मी तुम्हाला दाखवतो कसं आहे तिकडे. चला. तर आता आपण आलो आहे चोळप्पा महाराजांच्या घरी. आणि तिकडे आपण स्वामींचं मंदिराचं दर्शन ऑलरेडी घेतलं. तर आता आपण चोळप्पा महाराजांच्या घरी जाऊ आणि त्यांचं दर्शन घेऊ. तरी चोळप्पा महाराजांचं घर आहे आणि असं त्यांचं इथं मंदिर आहे. तर याच्यामध्ये पण कॅमेरा नेला अलाउड नाही म्हणून मी हे बाहेरूनच दाखवतो. त्यांचं हे जुनं घर आहे. तर छानपैकी आपलं दर्शन झालं आणि आता आपण परत चाललो पार्किंगकडे. हे बघा असं हे पार्किंगच्या साईडला अन्नदानाचं, महाप्रसादाचं सगळं इथं आहे ऑलरेडी. आणि मी तुम्हाला दाखवतो की आपण इथून अन्नदान करू शकतो तिकडे जाऊन. आणि बघा हे अन्नदानाच्या सगळ्या ऑलरेडी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की आपण कशा प्रकारे ते करू शकतो. आणि मी तुम्हाला एक दुसरा पण आयडिया सांगितलाच आहे ऑलरेडी. आणि हे आहे ते महाप्रसादाची लाईन. याच्यात तुम्हाला जर महाप्रसाद घ्यायचा असेल तर ही एवढी मोठी लांबी लाईन मध्ये लावून पण हे जास्त वेळ नाही लागत. 20 मिनिटात तुम्हाला महाप्रसाद भेटू शकतो.
तर आम्ही फायनली जेवायचा ब्रेक घेतला आणि पोट भरून जेवण केलं, कारण की सकाळपासून आम्ही जेवणच नव्हतं केलं, कारण की सकाळपासून हेच लागलं होतं की स्वामींचं दर्शन घ्यायचं पहिले. आणि शांत दर्शन घेतलं, काही गडबड नाही केली आणि लकीली आम्हाला काय हॉटेल भेटलं. कोणतं नाव काय अतिथी नवीनच हॉटेल लागलं. आणि या स्वामींचे जो मंदिर आहे त्या रोडवर आहे ते, त्याचं लोकेशन मी टाकून देणार. आणि तुम्ही विचारा यांना कसं होतं जेवण. सगळ्यात मस्त अमेझिंग. आणि सगळ्यात जास्त चांगलं काय होतं, लसूणी पनीर खात आणि दाल तडका पण चांगला होता. तर लसूणी पनीर आणि दाल तडका आणि जिरा राईस हे 3 कॉम्बिनेशन खा, मैद्याची रोटी खा आणि सडाला झोपून राहा, असा विषय आहे. तुम्ही झोपा आता, आम्ही ट्रॅव्हल आणि रोटी पण खाऊ शकता, गहूची रोटी पण खाऊ शकता. आणि हे आता ड्राईव्ह करणार आहे आणि तुम्हाला विचार ड्रायव्हिंग वरती किती % भरोसा आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी तर आता झोपणार आहो, पण मी अर्धाच झोपणार आहो. ठीक आहे. तर आमची फायनली ट्रिप संपलेली आहे आणि आम्ही घरी पोहोचलो. ऑलमोस्ट 11-11:30 झाली. सगळेजण खूप थकलेले आहेत है ना, पण खुशी या गोष्टीची आहे की स्वामींचं दर्शन एकदम मनसोक्त झालं आणि खूप चांगला दिवस होता आजचा. आज मजा आली आणि एवढ्याच पॉझिटिव्ह एनर्जीनी आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू है ना. बाय बाय. गुड नाईट.